नमस्कार. मशाल न्यूज नेटवर्क या लोकप्रिय चॅनलवर आपलं स्वागत आहे. आता आपल्यासोबत आहेत प्रशांत प्रभाकर पाटील, ज्यांनी नुकताच बहुजन विकास आघाडीमध्ये प्रवेश केलेला आहे. याआधी ते कित्येक वर्ष भाजपासोबत होते. भाजपामध्येही त्यांनी चांगलं काम केलेलं आहे. चांगल्या पद्धतीने पालघरमध्ये त्यांची ओळख आहे आणि राजकीय असं त्यांचा दबदबासुद्धा आपण बघितलेला आहे. पण नेमकं असं काय घडलं की आज त्यांना भाजपा सोडून बहुजन विकास आघाडीमध्ये प्रवेश घ्यावा लागतोय? नमस्कार पाटील साहेब, मशालमध्ये आपलं स्वागत आहे. काय सांगाल या राजकीय वळणाबद्दल? नमस्कार. मशालच्या सगळ्या व्ह्युअर्सना, दर्शकांना सर्वप्रथम शुभेच्छा देतो आणि आदरणीय उपमुख्यमंत्री, माजी उपमुख्यमंत्री कैलासवासी अजित पवार यांच्या स्मृतीस सर्वप्रथम वंदन करतो. खरं म्हणजे माझा जो राजकीय प्रवास आहे तो सामाजिक प्रश्न हाताळण्यापासून सुरुवात झालेला आणि समाज असो, सामाजिक कुठली कार्य असो किंवा ओबीसीचे जे काही प्रश्न हाताळण्यात मी माझी सुरुवात झालेली आहे. पालघरमध्ये जमिनीवर किंवा पालघर जिल्ह्यामध्ये विविध प्रश्न आहेत ज्याची उकल करण्यासाठी मी भाजपामध्ये प्रवेश घेतला होता. काही प्रसंगी काही ठिकाणी भाजपाने अत्यंत उत्तम साथ सुद्धा दिली, याबद्दल काहीही दुमत नाही. परंतु पुढच्या काही कालावधीमध्ये काही प्रश्न हे आपल्या हातातनं सुटत आहेत किंवा काही सामाजिक प्रश्न यामध्ये आपण नीट त्यांना उत्तर देऊ शकत नाही किंवा त्याचं काही वेगळं प्रयोजन आपण करू शकत नाही अशी खंत नेहमी होती. खरं म्हणजे स्थानिक या विषयावर मी खूप जास्त ॲग्रेसिव्ह होतो. जो पालघरचा भूमिपुत्र आहे तो कुठेतरी या सगळ्या डेव्हलपमेंटपासून लांब जातोय असं कुठेतरी वाटायला लागलेलं. आणि त्याचबरोबर हे काही प्रश्न मांडताना भाजपकडनं या जिल्हा नेतृत्वाकडनं येणारी थोडीशी निगेटिव्ह ती किंवा त्याची उत्तरं ही जरा थोडी मनाला दुखीत करून गेली. आणि खरं म्हणजे भाजपाचे अत्यंत उत्तम लीडर या महाराष्ट्रात देशात आहेत. कोणाबद्दल तसं काहीही हे नाही आहे की कुठे त्यांनी कुठे मन दुखवलं असं नाही. पण मतांतर मात्र मनभेद नाही पण मतभेद तरी झाले आणि त्या मतभेदामुळे मी स्वतः माझ्या मित्रमंडळीसह पक्ष सोडायचा निर्णय घेतला. पक्ष सोडताना एक डोक्यात असं होतं की एक स्थानिकांची मोड बांधायची, की पालघर जिल्ह्यावर ज्यांचं प्रेम आहे, जे मातीशी या नाळ आहे ज्यांची, त्यांच्याबरोबर एकत्र येऊन एक मोड बांधायची आणि मोड बांधताना नेतृत्व सुद्धा स्थानिक असावं हे सर्वप्रथम होतं. त्यामुळे लगेच माझा जो वळण आहे ते बहुजनकडे. आणि मी स्वतः होतो बहुजनमध्ये अगोदर कित्येक, मी 18 वर्ष बहुजन ची सर्व पदं सांभाळलेली. त्यामुळे तो ओढा तिकडेच जाईल असं सगळ्यांचं म्हणणं होतं. बरं, बहुजनकडून काही आश्वासन मिळालं आहे का म्हणून आपण पक्षप्रवेश घेतला? इतरही पक्ष होते जसं ठाकरे सेना असेल, शिंदे सेना असेल, मग हे पक्ष सोडून आपण बहुजन विकास आघाडीसोबत जात आहे, काय नेमकं कारण आहे? बघा, जगातला एक नंबर पक्ष भाजपा, ज्यांची सत्ता महाराष्ट्रात आहे, पालघरमध्ये आहे, देशात आहे, अत्यंत बलवान असं कार्यकर्त्यांचं बळ असलेला पक्ष सोडून जाताना समोरचा काय देईल हे अजिबात माझ्या मनात नव्हतं. हितेंद्र ठाकूर यांना ज्यावेळी भेटलो त्यावेळी सर्वप्रथम त्यांना तेच सांगितलं की जे काही मिळवायचंय ते लोकांच्या प्रश्नांना उत्तरं मिळवायची. जे जे डेव्हलपमेंट या इकडे चाललंय, तुम्ही अत्यंत आकडे देताना वाईट वाटतंय मला की सर्वप्रथम बुलेट ट्रेन या इकडनं आली. किती ठिकाणच्या जमिनी ज्यावेळी गेल्या आणि जमिनीमुळे भाऊ बहिणींची भांडणं, त्याच्यामध्ये झालेल्या केसेस, काही ठिकाणी जमिनीच्या प्रचंड केसेस अजून बाकी आहेत. बुलेट ट्रेनचं काम जवळपास होत आलंय परंतु लोकांचे पैसे मिळालेले नाहीत. वडोदरा एक्सप्रेसचं सुद्धा असंच आहे. मी स्वतः जाऊन आलो वडोदरा एक्सप्रेसच्या साईटवर, पूर्णपणे अधिग्रहण झालेलं आहे. पुन्हा तिकडे तसंच प्रश्न आहे. म्हणजे आम्ही 1970 पासनं फक्त विकासासाठी म्हणून पालघर जिल्ह्याने जमिनी द्यायच्या, परंतु इकडच्या स्थानिकाला कुठेतरी त्यांना त्यांच्यावर, त्यांच्या हक्कावर कुठेतरी त्रास द्यायचा, हे सतत चालू आहे आणि ते कुठेतरी मनाला दुखलं. त्यामुळे काही मिळण्यापेक्षा कुठल्या पक्षाकडनं ही स्थानिकांची एक मोठ बांधून ह्या जिल्हा परिषदेला आपण दाखवून देणार आहोत की आम्ही स्थानिक काय करू शकतो.
आणि शेवटचा आणि तिसरा प्रश्न की पालघरची जनता असेल किंवा जिल्ह्यामध्ये चर्चा आहे की प्रशांत पाटील यांना भाजपामध्ये योग्य ती वागणूक मिळाली नाही किंवा पद मिळालं नाही म्हणून हा पक्ष सोडण्यात येतोय. या चर्चांना कसं उत्तर देणार आहात? असं भाजपाने मला उपाध्यक्षपद जिल्ह्याचे दिलेलं. मी आता प्रदेशाला सचिवही होतो ओबीसी मोर्चाचा. पद न देणं घेणं हा राजकारणाचा भाग झाला. पण मनातला कार्यकर्ता स्वस्त बसत नाही ना साहेब. कार्यकर्ता आहे मी नेता नाहीच आहे. नेत्याला पदं लागतात, नेत्याला खुर्च्या लागतात. आम्ही कार्यकर्त्यांनी एखाद्या कार्यकर्त्याला कार्यापासून दूर ठेवणं, त्या पूर्णपणे जी काही रेंज असते, जे काही कार्यक्रम असतात त्याच्यापासून दूर ठेवणं हाच त्याच्यावर सर्वात मोठा अन्याय असतो. आणि एक कार्यकर्ता म्हणून मी व्यथित झालोय. नेता म्हणून व्यथित झालो असतो तर ही सगळी कारणं होती. मी नेता म्हणून व्यथित झालो नाही. मी बहुजन विकास आघाडीमध्येही कुठलंही पद घेतलेलं नाहीये. मी हितेंद्र ठाकूरांच्या मनातलं अत्यंत महत्वाचं पद हे म्हणजे कार्यकर्त्याचं आहे आणि ते कार्यकर्ता म्हणूनच काम करेन असं मी त्यांच्याशी स्पष्ट बोललेलो आहे. आणि कार्यकर्ता म्हणून मला कार्य करायचं आहे. मला या पालघर जिल्ह्याला ज्यावेळी माझी पुढची पिढी मला विचारेल की ज्यावेळी हे सगळं डेव्हलपमेंट होत होतं, ज्यावेळी ह्या लोकांवर अन्याय होत होता, त्यावेळी तुम्ही काय करत होता त्याचं उत्तर तरी मला द्यावं लागेल. यासाठी मी बहुजन विकास आघाडी पुन्हा प्रवेश केला. ओके, धन्यवाद सर. आपण मशालशी संवाद साधला आणि बहुजन विकास आघाडीतल्या या प्रवेशाबद्दल आपल्याला मशालतर्फे मी शुभेच्छा देतो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर.